एकदा आहे ना रात्र झालेली आणि केशूबाप्पा असंच खिडकीतून बाहेर बघत झोपलेला. यशोदा मैयाच्या मांडीवर डोकं ठेवून असं झोपून होता. तर केशूबाप्पाला चंद्र दिसला आकाशात. तो म्हणतो, चंद्र, मून. तर त्याला बघून केशूबाप्पा म्हणाला, मैया मला ते खेळणं पाहिजे. त्याला वाटलं की खेळणं आहे. तर यशोदा मैया म्हणाली की ते फक्त देवांचं खेळणं आहे, देव फक्त त्याच्याबरोबर खेळू शकतात. तर केशूबाप्पा म्हणाला, नाही मला हवंय ते. तर यशोदा मैया म्हणाली, तू काय गॉड आहेस, तू काय देव आहेस? तर केशूबाप्पा म्हणाला, तुला मी देवापेक्षा कमी वाटतो का? मला काही माहिती नाही, मला तो चंद्र हवाय. तर केशूबाप्पा म्हणाला की तुला मी गॉडपेक्षा कमी वाटतो का? मला काही झालं तरी तो चंद्र हवाय. तर यशोदा मैयाला कळतच नव्हतं, आता मी याला कसं समजावू. म्हणून तिने हात जोडले आणि डोळे बंद करून देवाला प्रार्थना केली की देवा प्लीज मला मदत कर याला समजवायला. तर कारण केशूबाप्पा हट्ट करत होता, रडायला लागलेला. तर मैयाने असं केलं. मग मैयाला पटकन एक आयडिया आली. मग यशोदा मैया म्हणाली की देवांनी मला सांगितलंय की केशूबाप्पाला हे खेळणं नको, हा चंद्र नको. त्यापेक्षा केशूबाप्पा मोठा झाला ना की चंद्रापेक्षा सुंदर किंवा चंद्रा एवढी सुंदर मुलीशी केशूबाप्पाचं लग्न लावून देऊया. आणि केशूबाप्पाला ते असं सांगितलं यशोदा मैयाने की तू मोठा झालास ना की एकदम चंद्रासारख्या छान मुलीशी तुझं लग्न लावून देऊया. तर केशूबाप्पाने स्माईल केली आणि मग त्याने हट्ट केलाच नाही.